नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आपण डेली नर्सिंग संबंधित ते शासकीय असतील किंवा निमशासकीय असतील अपडेट घेऊन येत असतो जॉब संदर्भात। तर आज अपडेट आणलो आहे, नॅशनल आयुष मिशन अंतर्गत पद भरती निघाली आहे। खूप सारे पद यामध्ये आहेत, तर व्हिडिओ पूर्ण पाहायला विसरू नका। जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक बटन दाबा। तुमचा लाईक बटन आमच्यासाठी परत मोटिवेशन बनत असतो की जेणेकरून आपण परत व्हिडिओ बनवावं म्हणून। तर यासाठी जे करियर नोटिफिकेशन आहे तर यामध्ये 4/7/2025 हे जाहिरात आलेली आहे। अल्फाजुआ डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजमेंट अँड सपोर्ट युनिट नॅशनल आयुष मिशन शेड्यूल वॉक इन इंटरव्ह्यू फॉर द फॉलोइंग पोस्ट ऑन कॉन्ट्रॅक्ट बेस। हे आयुष अंतर्गत पदभरती आहे, कॉन्ट्रॅक्ट बेसवर असणार आहे। आयुषमध्ये जास्त काही वर्कलोड वगैरे नसतं, जसं ॲलोपॅथीमध्ये वगैरे वर्कलोड असतं। तर यामध्ये कोणते कोणते पद आहेत त्या ठिकाणी दिलेले आहेत। तर सुरुवातीचा आहे सिरियल नंबर, नेम ऑफ पोस्ट, त्यानंतर एलिजिबल आणि नंबर ऑफ वॅकन्सी आणि इंटरव्ह्यू। तर पहिलं जे आहे मल्टीपर्पज वर्कर, ज्यामध्ये वेरियस पब्लिक हेल्थ प्रोग्राम अंतर्गत तुम्हाला काम करायचं। MPW याला म्हटलं जातं। MPW हे खूप चांगली पोस्ट असते। यामध्ये जनरल रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटी असतात यामध्ये। तर यामध्ये कोण कोण फॉर्म भरू शकतं, तर खूप चांगली गोष्ट। युजली MPW साठी हे जे आहे मी आतापर्यंत पाहिलं ते सॅनिटरीचे जे कोर्सेस झालेले आहेत त्यांनाच फॉर्म भरायला एलिजिबल केलं जातं। तर या ठिकाणी नर्सिंगवाल्या पण एलिजिबल केलेला आहे। तर ANM GNM वाले फॉर्म या ठिकाणी भरू शकतात। ANM GNM BSc विथ कम्प्युटर नॉलेज MS ऑफिसचं जर असेल तर फॉर्म भरू शकतात। त्यानंतर CCPN सर्टिफिकेट डिझायरेबल आणि BSc आयुर्वेदा नर्सिंग शॅल कन्सिडर फॉर ISM नॅशनल हेल्थ प्रोग्राम ओनली। त्यानंतर एज लिमिट 40 वर्षापर्यंत तुम्ही भरू शकता। मंथली तुमचं मानधन जे असणार आहे या ठिकाणी 15,000 मानधन मंथली हे तुमचं असणार आहे। त्यानंतर पुढचं पद पाहून घेऊ आपण, मल्टीपर्पज वर्कर फिजिओथेरपी युनिट्समध्ये हा जॉब आहे। तर यामध्ये वॅकन्सी 2 आहेत, सर्टिफिकेट इन असिस्टंट फिजिओथेरपी किंवा ANM विथ कम्प्युटर नॉलेज। ANM साठी खास चांगली गोष्ट आहे। ANM वाले बरेच विचारत होते भगिनी की ANM ची वॅकन्सी सांगा सर। तर ANM साठी खास आहे, एज लिमिट 40 वर्षाच्या पुढचे फॉर्म नाही भरू शकत, 40 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता आणि मानधन हे 13,500 असणार आहे। तर 13,500 या ठिकाणी मानधन असणार आहे। तुम्हाला इंटरव्ह्यू कधी द्यायचा आहे ते पण या ठिकाणी दिलेलं आहे, लक्षात असू द्या। हे जे आहे डेट ऑफ इंटरव्ह्यूची डेट आणि वेळ दिलेला आहे, तर 17 तारखेला तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायचा आहे या ठिकाणी जाऊन। त्यानंतर मल्टीपर्पज वर्कर NCD मधला नॉन कम्युनिकेबल डिसीज अंतर्गत आहे। ANM GNM वाले फॉर्म भरू शकतात। 13,500 या ठिकाणी मानधन असणार आहे। एक वॅकन्सी आहे, 17 तारखेला इंटरव्ह्यू असणार आहे। त्यानंतर नर्सिंग असिस्टंटची पोस्ट आहे। यामध्ये नर्सिंग असिस्टंटमध्ये ANM किंवा हायर नर्सिंगवाले जे कोणी शिकलेले आहेत त्यांनी फॉर्म भरू शकतात। 11,500 मानधन असणार आहे। 15 तारखेला तुमचं ही मुलाखत असणार आहे, ती एक वॅकन्सी आहे। त्यानंतर थेरपिस्ट मेल आहे, आयुर्वेदा थेरपिस्ट कोर्स असणं गरजेचं आहे बाय गव्हर्नमेंट ऑफ केरला। या ठिकाणी दिलेलं आहे गव्हर्नमेंट ऑफ केरला। त्यानंतर 3 पदं दिलेले आहेत। त्यानंतर पंचकर्मा वगैरे ह्या गोष्टी पण तुमच्या अनुभव असला तर प्राधान्य दिलं जाईल। त्यानंतर थेरपिस्ट फिमेलसाठी वॅकन्सी आहे, आयुर्वेदा थेरपिस्ट ऑफ केरलासाठी आहे। मल्टीपर्पज वर्कर त्यामध्ये +2 कम्प्युटर नॉलेजमध्ये एक पोस्ट आहे, त्यामध्ये 13,000 10,500 सॅलरी असणार आहे। त्यानंतर मल्टीपर्पज वर्कर हेल्थ वर्करमध्ये GNM विथ नर्सिंग काउन्सिल रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे, 3 वॅकन्सी आहेत। योगा इन्स्ट्रक्टरसाठी पण वॅकन्सी आहे, पण PG डिप्लोमा असणं गरजेचं आहे। त्यामध्ये मिनिमम 1 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे, 1 वॅकन्सी असणार आहे आणि 14 तारखेला तुमचं इंटरव्ह्यू असणार आहे। अशा प्रकारची ही पदभरती ANM आणि GNM साठी स्पेशली या ठिकाणी प्राधान्य देण्यात आलेलं आहे। तर जे कोणी ANM GNM वाले आहेत तर तुम्ही फॉर्म भरू शकता, ठीक आहे। तर अशा प्रकारची ही भरती आहे। त्यानंतर थोडे महत्त्वाचे काही पॉईंट्स आहेत ते पण तुम्हाला सांगून टाकतो। तर इन्स्ट्रक्शन, कॅन्डिडेट शुड रिपोर्ट द इंटरव्ह्यू सेंटर ॲट अ स्टिप्युलेटेड टाईम। तुम्हाला वेळेमध्ये जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी भेटायचं आहे। वेळ तुम्हाला दिलेली आहे 17 तारीख, प्रत्येकाची जवळपास 17-15 अशा प्रकारचे आहे। त्यानंतर ॲप्लिकेशन मीटिंग विथ एलिजिबिलिटी क्रायटेरिया मेन्शन इन द अबोव रिक्वायरमेंट। तुम्हाला जे काही ॲप्लिकेशन वगैरे आहे त्या ठिकाणी तुम्हाला सबमिट करायचं। त्यानंतर अटेंड द इंटरव्ह्यू व्हेन्यू, तुमचं जे मुलाखतीचं ठिकाण असणार आहे ते ठिकाण हे आहे NAMDPMSU अल्फाजुआ, ठीक आहे, किंवा अल्फजुआ अशा प्रकारचं हे नाव आहे। ऑन द डेट टाइम स्पेसिफाईड ऑन द अबोव फील्ड, तुमचं सेल्फ अटेस्टेड डॉक्युमेंट वगैरे घेऊन तुम्हाला जायचं आहे, ठीक आहे।
त्यानंतर इफ 20 or more candidates appear for the interview, स्क्रीनिंग टेस्ट विल ऑल्सो बी कंडक्टेड. जर 20 किंवा त्यापेक्षा जास्त विद्यार्थी आले तर स्क्रीनिंग टेस्ट केला जाईल. तर पहा, कॅन्डिडेट शुड नोट इफ द डेट ऑफ इंटरव्ह्यू चेंज एनी रिझन पब्लिश्ड ऑन द वेबसाईट nem.kerala.government.in. तर पहा, आता एक शॉर्टमध्ये सांगतो, ही जी भरती आहे ही केरला राज्यामध्ये भरती आहे. तर पहिली गोष्ट, जे महाराष्ट्राच्या बाहेर जॉब करणार आहेत किंवा महाराष्ट्राच्या बाहेर जॉब करण्याची इच्छा ज्यांची आहे ते ANM असतील, GNM असतील, जे कोणी असतील, GNM मधले काही मुलं असतील किंवा मग ANM भगिनी वगैरे असतील, जे कोणी असतील, महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन जॉब करायचा आहे. केरला खूप चांगलं स्टेट आहे, खूप चांगलं लिटरेट स्टेट आहे. त्या ठिकाणी जर जॉब करण्याची इच्छा आहे, तो 1-2 वर्ष जॉब करून येऊन तिकडला अनुभव घ्यायचा असेल वगैरे, तर कारण तिकडलं जे नर्सिंग केअर आहे ते खूप चांगलं आहे. त्या ठिकाणी तुम्ही खूप काही शिकू शकता. शिकण्यासाठी आणि थोडं आपलं तुमचं सॅलरी पण या ठिकाणी भेटेल. ह्या गोष्टी जर तुम्ही इच्छुक असाल तर तुम्ही नक्की जाऊन तिकडं करण्यासाठी काहीच हरकत नाही आहे. कॉन्ट्रॅक्ट बेसची वॅकन्सी असणार आहे. त्यानंतर पहा, या ठिकाणी तुम्हाला काय सांगितलं, महत्त्वाची गोष्ट ही आहे, तुमचं ॲप्लिकेशन अशा प्रकारचं ॲप्लिकेशन आहे. व्यवस्थित तुमचं नाव कसं त्या ॲप्लिकेशनसाठी भरताय, पोस्ट, सेक्स, नेम, ॲड्रेस, पूर्ण फोन नंबर आणि ईमेल, ह्या 2 गोष्टी व्यवस्थित भरून या. या 2 महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशन वगैरे सर्व गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत. व्यवस्थित फॉर्म भरून तुम्हाला सबमिट करायचा आहे. तर अशा प्रकारचा व्हिडिओ मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक बटन दाबा, शेअर करा मित्रांना. आणि जे कोणी केरळामध्ये जॉब करणं इच्छुक आहे त्यांच्यासाठी नक्की शेअर करा. 5, 12, 13 तारीख आहे, जवळपास 17, 18 जवळपास यांच्यामध्ये इंटरव्ह्यू असणार. या 2-4 दिवसामध्ये इंटरव्ह्यू आहे. जर ज्यांचं कोणाचं जाणं शक्य आहे, जाऊन फॉर्म भरणं शक्य आहे, इंटरव्ह्यू देणं शक्य आहे, तर त्यांनी देऊन या. जवळ त्या एरियामध्ये असतील, कोणी गेले असेल तिकडे, तर 4-5 दिवस परत बाकी आहेत आणखीन. तोपर्यंत तुमचं जर जाणं शक्य असेल तर नक्की तुम्ही जाऊन फॉर्म वगैरे भरून या. आणि जर इच्छा करायची असेल तर तिकडे करू शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारचा आहे इंटरव्ह्यू. ऑलरेडी डेट या ठिकाणी मेन्शन केलेली आहे आणि इंटरव्ह्यूचं जे मुलाखतीचं वेळ आहे ते पण तुम्ही ठिकाण सगळं मेन्शन केलेलं आहे. हा जर PDF तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलवर भेटतो. त्यासाठी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समधून म्हणजे कमेंट सेक्शनमधून तुम्हाला ग्रुप जॉईन करावं लागेल. त्या ठिकाणाहून तुम्हाला जॉईन झाल्यानंतर हे PDF नक्कीच भेटून जाईल आणि पुढे तुमचे फॉर्म वगैरे भरू शकता. अन्यथा ही वेबसाईटवर पण अवेलेबल आहे, त्या ठिकाणाहून पण तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.